गोंदिया बॅट्समनचा जो टोकन नंबर आहे तर 290 हा गोंदिया बॅट्समनचा हा टोकन नंबर आहे। आणि गोंदिया बॅट्समन बघू शकता तुम्ही, पोलीस बॅट्समन SP गोंदियाचा अर्ज क्रमांक जर आपण पाहिला तर 239 हा अर्ज क्रमांक आहे। आणि त्याचबरोबर तर हे पेमेंट स्लिप आहे पोलीस कॉन्स्टेबल गोंदिया बॅट्समन या पदासाठी। तर तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन नंबर 290 आहे आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन टोकन नंबर जो आहे हा 290 आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 239 आहे। तर गोंदिया बॅट्समनला आतापर्यंत 290 अर्ज आले आणि हा जो फॉर्म या ठिकाणी आपण भरला, तारीख बघू शकता 19 नोव्हेंबर 2025 ची ही तारीख आहे। 19 नोव्हेंबरला आपण हा फॉर्म भरला आहे। रात्री जवळपास 8:45 मध्ये या ठिकाणी आपण बरोबर या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे। पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह शिपाई, चालक या सर्व पदाबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 70+ घटकाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। पुणे कारागृह 9,619 अर्ज आले आणि त्याचबरोबर अकोल्याचा बघू शकता 1,128 अर्ज आल्या अकोल्यामध्ये, बघू शकता तुम्ही। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे। तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला 4,600+ अर्ज आतापर्यंत आले आहे। त्याचबरोबर सोलापूर बॅट्समन आहे, तर सोलापूर बॅट्समनला 240+ अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्यामध्ये 1,200+ अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे। त्याचबरोबर धाराशिव या ठिकाणी चालक आहे, धाराशिव चालकला या ठिकाणी 1,080 अर्ज या ठिकाणी गेले आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड SP आहे, तर 1,660+ अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया आहे, तर जवळपास 4,000+ अर्ज आतापर्यंत गेले आहे। त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृहाला 8,200+ अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतरचं जे आहे CP मुंबई आहे, तर CP मुंबईला जे आहे 27,000+ अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेले आहे। त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग आहे, मुंबई लोहमार्गला या ठिकाणी 9,800+ अर्ज आले आहे। अमरावती ग्रामीणला या ठिकाणी 4,200+ अर्ज आहे। SP रत्नागिरीला 520+ अर्ज गेले आहे। CP मुंबईला 27,000+ अर्ज आले आहे। SP वाशिम चालकला 827+ अर्ज आलेले आहे। त्यानंतर बघू शकता नागपूर कारागृह आहे, तर 8,280+ अर्ज आतापर्यंत आले आहे आणि SRPF गोंदियाला 4,200+ अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत। त्याचबरोबर मीरा भाईंदर चालक आहे, तर 1,400+ अर्ज या ठिकाणी आले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी चांगली वाटत असेल, त्याचबरोबर आपला कंटेंट आवडत असेल तर लाईक करत चला आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवत चला। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीण आहे, 1,400+ अर्ज आले आहे। मुंबई कारागृह 8,800+ अर्ज आले आहे। SRPF कुसळगावला 4,000+ अर्ज आतापर्यंत आले आहे आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 9,000+ अर्ज आतापर्यंत गेले आहे। त्याचबरोबर SP वर्धा आहे, तर SP वर्धाला जर पाहिलं 930+ अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर पुणे कारागृह आहे, पुणे कारागृहाला 11,000+ अर्ज आतापर्यंत आले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर 5,500+ अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आले आहे। त्यानंतर बघू शकता पुणे सिटी चालक आहे, तर 1,460+ अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर CP मुंबई रेल्वे आहे, तर 1,700+ अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबई आहे, तर CP मुंबईचा हा फॉर्म आहे, तर 19,197 अर्ज क्रमांक या ठिकाणी दाखवत आहे आणि याच फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवतो। तर बघू शकता तुम्ही याच फॉर्मचा हा CP मुंबईचा टोकन नंबर बघू शकता, 24,696 हा टोकन नंबर या ठिकाणी आहे आणि कधी फॉर्म भरलाय तर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर 18 नोव्हेंबरला हा या ठिकाणी फॉर्म भरला आहे, रात्री फॉर्म भरला आहे 18 नोव्हेंबरला बहुतेक। तर बघू शकता या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्ही धरून चला की 2,000+ अर्ज या ठिकाणी आले, कारण की 18 नोव्हेंबरचा मी तुम्हाला हा फोटो दाखवले आहे। तर CP मुंबईला 27,000+ अर्ज या ठिकाणी क्रॉस झाले आहे। त्यानंतर बघू शकता SP मीरा भाईंदर आहे, तर 3,500+ अर्ज आतापर्यंत SP मीरा भाईंदरला या ठिकाणी आले आहे। त्याचबरोबर ठाणे सिटी आहे, तर ठाणे सिटीला 2,300+ अर्ज आतापर्यंत आले आहे। त्यानंतर SP भंडारा आहे, तर SP भंडाराला 500+ अर्ज आतापर्यंत आले आहे आणि त्याचबरोबर SRPF
कोल्हापूर आहे, तर SRPF कोल्हापूरला जर आपण पाहिलं तर 1600 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता मुंबई बॅट्समन आहे, तर मुंबई बॅट्समनला 610 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही मुंबई बॅट्समन 610 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्यानंतर पुणे बॅट्समन आहे, तर 580 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर गोंदिया बॅट्समन आहे, तर 290 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर परभणी चालक आहे, तर जवळपास 600 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर CP नवी मुंबई आहे, तर 1100 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही SRPF धुळे आहे, तर जवळपास 2700 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकता सिंधुदुर्ग चालक आहे, तर जवळपास 6000 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे. त्यानंतर बघू शकता पालघर जिल्हा आहे पोलीस, तर यामध्ये 690 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. त्यानंतर यवतमाळ बॅट्समन आहे, तर 180 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. वाशिम बॅट्समनला जर पाहिलं तर 179 अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, 4100 प्लस अर्ज आले आहे. SP धुळेला 1444 अर्ज आले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे 4700 प्लस अर्ज आले आहे. मुंबई कारागृह 9000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर ठाणे शहर 2200 प्लस अर्ज आले. नाशिक कारागृह 7000 प्लस अर्ज आले. पुणे शहर 9000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. SP बुलढाणा चालक 790 प्लस अर्ज आले आहे. SRPF स्वरणगाव 9500 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.